दरवर्षीप्रमाणे आपण आज कोल्हापूरच्या सगळ्या लोकांबरोबर वार्षिक गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम केला. पूजा, महाप्रसाद, त्यानंतर पाद्यपूजन असे कार्यक्रम झाले. सगळ्या गोष्टी वेळेच्या वेळी पार पडलेली बरं असतं. या निमित्ताने काही गोष्टी आपण बघत असतो दरवर्षी, तसं काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे. गुरुची व्याख्या करताना शास्त्रकारांनी त्या ईश्वराची अन्यथा कर्म शक्ती ही त्या गुरुतत्वामधून व्यक्त होत असते असं म्हटलंय. ईश्वराच्या 3 महत्वाच्या शक्ती सांगितल्या शास्त्रांनी. कर्तुम आणि अन्यथा कर्तुम अशा ईश्वराच्या शक्ती आहेत. म्हणजे कर्तुम म्हणजे जे घडवायचं ते ईश्वर घडवतो, तो घडवतोच. काही वाटत ते परिस्थितीत ते घडतो. अकर्तुम याचा अर्थ जे घडवायचं नाही, ईश्वर कुठल्याही परिस्थितीत घडू देत नाही. आणि अन्यथा कर्तुम याचा अर्थ असा आहे की जी गोष्ट अशी कालतरी घडणं शक्य नाही, ती ईश्वर आपल्या आकाराने दिलेली ती घडवतो. ते अन्यथा कर्तुम सामर्थ्य जे आहे ते गुरुचं सामर्थ्य ईश्वराने त्या गुरुमधून व्यक्त केलेलं असतं. कारण शिष्याच्या अनेक जन्मांच्या प्रारब्धाचा विच्छेद करून त्याच्या ठिकाणी सोहम भावाची स्थापना म्हणजे अहम ब्रह्मास्मी असा त्याला उपदेशदान किंवा तत्त्वमसी असा उपदेश केला जातो. त्या उपदेशाची जी तीव्रता जी आहे की जे सद्गुरू आपल्या अत्यंत तीव्र अशा कृपेने त्या शिष्याच्या ठिकाणी जागृत करून देतात, ती कृपा ही अत्यंत अमोघ अशी आहे. ज्याप्रमाणे पुराणांतर महाभारतात रामायणामध्ये जे ब्रह्मास्त्राची जी मोठमोठी अस्त्र कधी कधी विफल जात नसत, तशी गुरुची कृपा कधी विफल जात नाही. ती गुरुची कृपा अशी कधी विफल जात नाही. कारण त्या कृपेचं वैभव फार मोठं आहे. कारण ईश्वर स्वतः ती सद्गुरूच्या देहात बसून ती कृपा करत होता. तर ते शिष्याचा उद्धार व्हावा. शिष्याचा उद्धार ही त्याच्यावरती आहे तुकी कृपा असे सांगितलेली आहे. त्याच्याकरता मनपरिपाक, कर्मसाम्य, तत्त्वज्ञानोपदेश किंवा तत्त्वज्ञानाचा उदय या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्या विपरीत स्वतंत्र अशी ती आहे तुझी कृपा आहे की जी का होते एखाद्या शिष्यावरती ते कळत नाही. म्हणून हा अत्यंत भक्तीचा आणि प्रेमाचा व्यापार आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी त्या अनुभवामृताच्या बऱ्याच श्लोकामध्ये त्या गुरुचं वर्णन आणि गुरुच्या कृपेचं वर्णन करणं असं म्हणतात की गुरुत्याख्यालके साक्षात विद्या हे शांकरी जरा जया त्याज्ञा नमस्तसे दयाद्रायी निरंतर. म्हणजे ती शांकरी शक्ती ईश्वर स्वतःची शक्तीच त्या गुरुमार्फत त्या शिष्यामध्ये प्रवाहित करतो आणि त्याच्या मनांचा उच्छेद करून देतो आणि त्याचं जे काही अनादी निद्रिस्त जे काही एक संसाराभिमुख असलेलं वैषयिक ज्ञान आहे त्याचा उच्छेद करतो. ते ज्ञान ईश्वरापासून आलेलं असल्यामुळे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची अशी विफलता कधीच होत नाही. म्हणून त्याला असं अत्यंत करुणा संपन्न म्हटलंय. म्हणून त्याला दयाद्रायी निरंतर ते अत्यंत करुण भावाने होते. शिष्याची ती करुणा काय येते गुरुला याचं काही उत्तर नसतं. आपल्याकडे नाना महाराजांकडे लोक येतात, साधन घेतात, जप करतात, प्राणायाम करतात, पुढे ध्यान करतात. ह्या सगळ्यामधून त्यांना त्या खऱ्या सद्गुरूची प्राप्ती व्हायला बराच वेळ लागतो. आपल्याला वाटतं आपल्याला सद्गुरू मिळाले, महाराज आपलं आता सगळं काम करतील,
आपलं सगळं इह आणि परत कल्याण करतील, परंतु महाराज तिथे काही करत नसतात. सश्रद्धां स्थारयति, त्याची श्रद्धाच त्याला तारून देते. तो जेवढा त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं आत्मसमर्पण करेल तेवढी त्याची आत्मउन्नती आहे. जशी जशी श्रद्धा वाढत जाईल तसं आत्मसमर्पण वाढत जाईल, आणि जसं आत्मसमर्पण वाढेल तशी श्रद्धा वाढेल. ह्या एकमेकावरती अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. ह्यापैकी एक जरी गोष्ट कमी पडली तरी दुसरी फलद्रूप होणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी जर गुरु दीक्षा देताना जर काही करत असतील तर ते मनामध्ये असे संकल्प करतात की या शिष्याच्या मनामध्ये आत्यंतिक श्रद्धा उत्पन्न होवो अशी ती त्या संप्रदायिक शक्तीपाशी प्रार्थना करीत असतात. या म्हणून गुरुचं इतकं मोठी दया आहे की ती त्या शिष्याकरता काय नाही करत, ते आपलं सगळं तप पणाला लावून त्या ईश्वराकडे त्या शिष्याच्या उद्धाराबद्दल प्रार्थना करीत असतात. तुम्ही म्हणाल की आम्ही ईश्वराकडे आमच्या स्वतःच्या उद्धाराबद्दल एवढी प्रार्थना करतो, पण असं कधी झालेलं दिसत नाही. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण ईश्वराकडे प्रार्थना करतो त्यावेळेला आपली पूर्ण प्रार्थना ही आपल्या वैषयिक वासनिक कामनांची पूर्ती करता केली जाते. कारण एरवी कोणी ईश्वराला भजत नाही, म्हणून समर्थांनी म्हणते जो त्रिविध तापे पोळला असेल तोची अधिकारी राहणार परमार्थ असेल. संसार तापेत प्रस्थिला त्रिविध तापे पोळीला तोची अधिकारी राहणार परमार्थ असेल. त्याला जोपर्यंत त्याला काही पोटात जळत नाही तोपर्यंत तो जाणार नाही गुरुकडे. गेला तरी तो अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणखी ज्ञानी यापैकी कुठल्या तरी तो असं जिज्ञासूच्या भावनेने जाईल. काय वा करता तुम्ही ध्यान करता, बरं ठीक आहे, मग काय करता ध्यानामध्ये, असं तो वेगवेगळे जिज्ञासा उत्पन्न करेल. अर्थार्थी असेल तर म्हणेल तुम्ही माझे काही काम होत असतील तर तुमच्याकडे येण्यात मजा आहे. जिज्ञासू जो असेल तो विचारेल खरंच मला ज्ञान होईल का यांच्या शक्तीने, आणि ज्ञानी असेल तो फक्त त्याला म्हणेल की बाबा हां ठीक आहे चांगलं आहे, हा ज्ञानी मी ज्ञानी. ते पण अशांचा जो संपर्क असतो तो मोठा मिळण्यासारखा असतो. म्हणजे जसं टेंबेस्वामी महाराज एकदा शेवगावला गेले त्यावेळेला ती असं त्या निरानंद महाराजच्या समोर आधी बसले, काय नाही दोघे आपले साधू एकमेकांकडे 15-20 मिनटं बघत राहिले, निघून गेले. आणि टेंबे महाराज त्या शेगाववरनं जाणार म्हणताना त्या गजानन महाराजांनी आपले सगळ्या शिष्याला सांगितलं, अरे माझा भाऊ येणार आहे मोठा, त्याचा सोहळा असतो त्याला चालत नाही, चिंदी सपाटी इकडे टाकू नका, तो गेला की काय तुम्हाला नागानात घालायचं. स्वामी महाराज आले तसे बसले आणि काही न बोलता 20 मिनिटं निघून गेले. त्यावेळेला ते निघून गेल्यावरती गजानन महाराजांच्या सगळ्या भक्तांनी विचारलं का होते स्वामी आले निघून गेले तुमच्याशी काहीच बोलले नाही चकार शब्द. ते म्हणजे तुला काय पाहिजे, आम्ही काय बोललो, आम्ही काय बोललो तुला काय कळलं. आणि साधूला बोलायला लागत नाही एकमेकाशी, त्यांची मनं जुळलेलीच असतात. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपे मिळाले, देहात सर्व मिळून एकच झाले देहातीच असतो. साधू एकच असतो, सगळे साधू एकच असतात, म्हणून साधू होऊन साधूला ओळखायला लागतो. पण जोपर्यंत आपल्यामधलं खरं गुरुतत्व जे गुरुने आपल्यामध्ये जागृत करून दिलेलं आहे ते जोपर्यंत आपल्याला पूर्ण प्रस्फुटित करता येणार नाही तोपर्यंत महाराज काय गुरु काय तत्व काय काय करणार नाही. तोपर्यंत आपण त्याच्याशी कधीही एकरूप होणार नाही. जो गुरुशी मनाने एकरूप झाला तो संपला, तर काय पुढे शिल्लक राहील, तो गुरुच झाला. त्याला स्वतंत्र साधन करण्याची त्याला गुरुच्या नमस्काराची सुद्धा जरूर लागत नाही. त्यांचे कथांमध्ये एक सुंदर गोष्ट आहे. तो एक झेन साधूकडे एक मनुष्य येतो आणि तो सांगतो की मला असं लक्षात आलं की तुमच्याकडे ज्ञान आहे, मला ते शिकवा. तो साधू म्हणतो मला काही कळत नाही रे बाबा, मी काही ज्ञानी मुनी नाही आहे.
पण त्याला पक्की खात्री असते की ह्या माणसाकडं सगळं काही घेण्यासारखं आहे, म्हणून तो त्याच्याबरोबरच राहतो. तो त्याला ठेवून घेतो की बा ठीक आहे चल राह थांबलास तर थांबा. आणि एक दिवशी सकाळी ते एका नदीच्या पुलावरनं जात असताना तो त्या शिष्याला साधकाला म्हणतो, अरे हे बघ तुला ज्ञान पाहिजे तर तुला ज्ञान सांगतो हे नदीकडे पहा. आता म्हणतो की जशी नदी वाहत चाललेली आहे तसा हा पूलही वाहत चाललेला आहे. तेव्हा तो शिष्य म्हणतो की आता हे काही बरोबर नाही, तुम्ही काय म्हणता आपण एका ठिकाणी नदी वाहून चाललेली आहे, पूल कसा वाहील. ते म्हटलं आता हेच तुझं इथं बस आहे नदीच्या पुलावर एक ठिकाणी बस आणि तू हे शोधून काढ की नदी वाहती तसा पूल पण कसा वाहतो. तो म्हणतो बरं ठीक आहे, आता तुम्ही मला ज्ञानाचा मार्ग सांगितलाय तर आणि मला पाहिजे तर मी आता इथे बसतो आणि ध्यान करतो की कशी पूलही कसा वाहून चाललाय. आणि मग त्याचं असं चिंतन करता त्याचे बरेच वर्ष जातात निघून. एक 7-8 वर्षांनी तो गुरुपाशी जाऊन सांगतो, म्हणतो महाराज असं या पद्धतीने पूल वाचायला म्हणून कुठे येईल जा ते त्या पुलावर जातो आणि चिंतन कर की कसं चाललंय. असं करत तो परत एक 10-15-16 वर्षांनी तो गुरुकडे जातो. तो म्हणतो हे अशा पद्धतीने ही अशी संकल्पना आहे, मोठ्या संकल्पना सोड कुठे आहे परत जाऊन पाहिजे चुकीचं आहे. आणि मग तो शिष्य त्या ठिकाणी वैतागून जातो, कटळत जातो. तो म्हणतो की आता मी याच्यात मला जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत मी या माणसालाही भेटायला जाणार नाही, त्याला काही निरोपही पाठवणार नाही आणि मी काही विचारही करणार नाही त्याच्याबद्दल. काय म्हणतो ह्याच्यातलं तथ्य मी शोधून काढल्याशिवाय आता मी प्राण गेले तरी शोधणार नाही असं म्हणून त्या ठिकाणी तो बसतो. आणि असं कधी वर्ष असाच त्या ध्यानामध्ये बसून राहतो. तहान भूक सगळं विसरून, थंडी पाऊस वारा हे सगळं विसरून तो त्या पुलावरती तसाच बसून राहतो. हळूहळू त्या चिंतनामध्ये त्याचा देहात्मा भाव सगळा विरून जातो आणि त्याला पूर्ण लक्षात येतं की आपला तो मनुष्य काय म्हटला. आणि तो त्याला लक्षात येतं मनाने की जशी नदी वाहते तसाच हा पूल वाहतोय, पण ते आता सांगायचं कसं आणि कुणाला ते मला समजलं, परंतु ते सांगता येण्यासारखं नाही आहे. पण हे ज्या वेळेला त्याच्या मनामध्ये येतं त्या क्षणी तर डोळे उघडले त्यावेळेला त्याचा तो गुरु त्याच्यासमोर उभा राहिलेला त्याला दिसतो. आणि मग तो त्या गुरुला समोर उभं राहिल्यानंतर त्याला असं लक्षातही येत नाही की हा हे द्वैत नाही आहे या ठिकाणी. कोण गुरु कोण आणि शिष्य गुरु कोण नाही हे त्याला समजल्यानंतर तो त्या गुरुला नमस्कारही न करता तो निघून जातो. तो गुरु हसतो आणि आपल्या अशा प्रमाणे निघून जातो. त्या गुरुला तो म्हणतो नमस्कार करण्याची सुद्धा जरुरी नाही, कारण संपलं तोही तिथे. तो पश्चिम बंगालमध्ये तारापीठ जी आहे त्या तारापीठमध्ये वामाक्षेपा नावाचा एक महासिद्ध साधू होते. तो त्या तारेची तांत्रिक उपासना, म्हणजे काय तांत्रिक उपासना काय नाही, ते फक्त जय तारा जय तारा जय तारा असं फक्त तिचं जप करत त्या ठिकाणी बसून राहायचं. आणि त्याचा जो गुरु जो होता तो तिथं एक चिनी फुकत एका झाडाखाली, ते स्मशानच होतं. तारा म्हणजे स्मशानकाली. तर तो त्या स्मशानामध्ये तो बसून असायचा आणि तो एका प्रमाणे चिनी फुकत राहायचा आणि हा इकडे जाय ताऱ्याची उपासना करत राहायचा. तो म्हणतो करो. आणि ह्याचं या वामाक्षेपाचं एकच काम होतं की आपल्या गुरुला चिनी पेटवून द्यायची, चिनी पेटवून द्यायची. एक दिवशी त्या गुरुची समाधी उतरली आणि चिनी पेटून तयार ठेवली. गुरुची समाधी उतरली आणि चिनी भिजू लागली. मग ती जागून ठेवण्याकरता त्याने काय केलं की तो म्हणला की अरे त्या गुरुने आपल्याला चिनी पेटवायला सांगितली, पण जी आपण चिनी पेटवतो तीच गुरु पेटवू. मग आपण असं करू की ती पेटवाय ती ज्वलंत ठेवायची तर आपणच पेटतं काय म्हणतं असं म्हणून तिथे चिरीचा एक तो झोरका मारल्याबरोबर तो त्याचा गुरु जागा होतो. म्हणतो अरे तो सिद्ध व्हाया वामा हो गया, जबकि तुझमें कोई भेद नाही बचा. कारण त्या क्षणी वामाक्षेपाच्या मनामध्ये हेच असतं की चिरीन गुरुने दिली का ना आपण जायचं नाही कसं आहे. हे त्या महादेवीच्या कृपेने त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञान जागृत झाल्यामुळे तो चिरीन मोडतो. त्याबरोबर तो डोळे मोडतो. तो वामा तो सिद्ध व्हायला गेले तेरा पीठ. ते काय पेट ते 2 तुटके दगड असतात त्याच्यावरतीच तो बसलेला असतो. तो आपल्या वामाक्षेपाला आपल्या त्या जागेवरती बसवतो आणि आकाशमार्गाने अदृश्य होऊन हिमालयात निघून जातो. तो बस मेरा काम हो गया.
होतं हे ही कृपा ही काय चीज आहे. ही अनेक अनेक वर्ण दिलेली आहे. ईश्वरपुरी महाराजांचा चैतन्य महाप्रभूवरती कसा अनुभव आला. ते ईश्वरपुरी महाराज जे होते ते इतर होते, ते ब्राह्मण नव्हते. आणि चैतन्य महाप्रभू प्रकांड पंडित ब्राह्मण नवद्वीपामधले. आणि अनेक पंडित त्यांनी पालथे घातले होते तर्काने आणि व्याकरणाच्या आधारावर. आणि त्यांना ते अचानक असं आत्मधन लक्षात आलं की अरे हे खोटं आहे सगळं पंडित. त्यांना कुठेतरी गुरु पाहिजे म्हणले, त्याशिवाय आता चैन नाही जीवाचं. आणि मग त्यांना लक्षात आलं की असे ईश्वरपुरी जे आहे ते यथार्थ गुरु आहे आणि तो यथार्थ ज्ञानी माणूस आहे, त्याच्याकडनं आपण आपलं ज्ञान सारखं करून घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी ते ईश्वरपुरी महाराजांना प्रार्थना केली की मला तुम्ही दीक्षा द्या. ते म्हणते मी दीक्षा देणार नाही, तू ब्राह्मण आहेस आणि ज्ञानी आहे असं नाही, मी काही वेदांती ब्राह्मण आहे, मी काही इतरगतीच आहे, मी काय सांगणार नाही. ते म्हणले असं काही नाही होत, मी तुम्हालाच गुरु म्हणून एकदा तुमचे निश्चय केलेला आहे, आता मी आता विचारपाशी जाणार नाही. आणि मग एके दिवशी ते ईश्वरपुरी महाराजांना ते भेटतात चैतन्य महाप्रभू आणि ते सांगतात की आज मला मी तुम्हाला या काही कष्ट सोडणार नाही. तर ते वेळेला ते म्हणतात ठीक आहे, पण एक लक्षात ठेव की तुम्हाला नमस्कार नाही करायचे. आणि मग ते ईश्वरपुरी महाराज त्या चैतन्य महाप्रभूच्या कामामध्ये तो ओम मोठी जगदल्लभ आहे असा जो मंत्र सांगतात, त्याबरोबर चैतन्य महाप्रभूची देहभान हरवून जाते. आणि ते त्या निश्चेष्ट वृत्त रस्त्यामध्ये त्यांच्यावरती असं पायावर डोकं ठेवायला म्हणून पुढे वाकणार इतक्यात ईश्वरपुरी अदृश्य होते. म्हणजे अत्यंत तीव्रतर गेलेल्या शक्ती संचारामुळे भानरहित अवस्था होती देहाची त्या शिष्याची. ज्या वेळेला रामकृष्ण परमहंसांना त्या तोतापुरी महाराजांच्या आले इकडे हिंडत दक्षिणेश्वर आलीमध्ये. आणि ते म्हणले या रामकृष्ण को आज तो दीक्षा होणार ही. आणि मग त्यांनी रामकृष्णाच्या समोर बसवलं. समोर बसवून त्यांनी सांगितलं ध्यान लगाओ. त्यांनी ध्यान लावलं. ते म्हणजे काय का ध्यान, काली बीच में आ जाती है. कौन काली? वही जो काली जिसकी मैं पूजा करता हूँ, काट दो उसको. कैसे काट दो? नहीं कटता, नहीं काट सकते. पहिले दिवशी म्हणजे नहीं काट सकते. ठीक आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी परत उपस्थित राहिले. ते म्हणजे ध्यान लगाओ. ते म्हणजे काली बीच में आके काट दो उसको. ते म्हणजे नहीं काट सकते. ते म्हणजे नहीं काटना ही पडेगा. त्या वेळेला ते म्हणले की नहीं काट सकते, आप जाओ, आपका कोई काम नहीं है. तो बोले क्या काम नहीं है, दीक्षा देखी छोड़ेंगे. तिसऱ्या दिवशी परत त्याला ते येतात तोतापुरी आणि त्यानंतर काट दो उसको. काट तो बोलते कैसे काटू? तो तलवार से. तो बोलते तलवार कहाँ से लाऊं? तो बोलते काली कहाँ से लाई? जहाँ से काली आई वहीं से तलवार लेके आओ. तो नहीं ला सकते. त्या वेळेला ते समोरचा काचेचा तुकडा ते घेतात आणि त्याच्या आज्ञाचक्राचा भेद करतात. त्याबरोबर ते सगळं तुटून प्राणमस्तकात बरोबर ते 12 दिवस समाधीमध्ये जातात. देहभान रहित अवस्थेमध्ये ते 12 दिवस समाधी झाली. त्याच्या महात्म्यामध्ये तुम्ही वाचलंय की सहस्त्रार्जुन पहिले गेल्यावरती पहिले एका तडाख्याला 12 दिवस तो ध्यानात निघून गेला. तसं 12 दिवस राहिलो पाहिजे. ते जमायचं नाही आपल्याला. त्यामुळे असले उद्योग करायचे नाही. आपल्याला चाललंय ते बरोबर चाललंय. उगाच एका मिनिटामध्ये निर्विकल्प समाधी लागायची आणि मग नंतर नोकरी धंद्याकडे बघायचं कोणी, ते होत नसतं. असं दिवसभरामध्ये 1 तास ध्यान झालं तेवढं पुरे असतं. 2 तास म्हणजे खूप जास्त जायचं. अशा पद्धतीने ते याची रामकृष्ण परमहंसांना आणि त्या वेळेला त्यांनी सांगितलं तोतापुरी महाराजनी कि अरे मुझे जो करने के लिए 40 साल राह देखनी पड़ी, मुझे 4 दिन में साध्य हो गया. तो बहुत पुण्यवान आत्मा है. त्या वेळेला तोतापुरी महाराज 400 वर्षाचे होते. मग नंतर त्यांनी जगन्नाथपुरीत जाऊन आपली समाधी होती. तर
अशा पद्धतीने तो गुरु जो आहे तो शिष्याच्या ठिकाणी अत्यंत तीव्रतर शक्तिपात करतो. पण कधी ज्या वेळेला त्याचं सगळं आत्मबल जागृत होईल त्यावेळेला म्हणून तो गुरु तुम्हाला परत भेटणार ज्या वेळेला तुमचं सगळं आटपलेलं झालं, सगळं आटपलेलं असेल तुमचं इकडलं. आधी आटपायचं कोणच नाही, आटपायचं तर पाहिजे. पण एक जरी गोष्ट माझी असेल तरी परत यायला होते. एक जरी गोष्ट, एक साधी गोष्ट जी आहे ती सुद्धा या पृथ्वी तलावावरच्या आपल्याला आकर्षित करता कामा नये. सर्व इथलच्या गोष्टी इथंच ठेवून द्यायच्या. त्यामुळे मागचा विचारच करायचा नाही की काय होतंय आणि काय नाही. ते गाणं रे तुझ्या वाचून काही येथले अडवणार नाही असं एक गाणं होतं. ते कीर्तिशील धारणीचं गाणं होतं. काय काय होतं सगळं तसेच राहतील. चंद्र तारे परत येतील, सूर्य उगवत राहील, वारा वाहत राहील, पाऊस पडेल, थंडी पडेल, धान्य उगवतील, लोक जगतील, मरतील. तू मेलास म्हणून आणि मेलास म्हणून तुझ्याने काही फरक पडणार नाही. मेला म्हणजे मनाने मेला. शरीराने मरून काही फायदा नाही, कारण ती लिंगदेह परत त्या वासनांबरोबर गेला की परत पुनरपी जन्म पुनरपी म्हणून तुझी नसतं भोगण्या करता काहीतरी. परत त्याला देह धरावा लागेल, परत त्या वासनांची तृप्ती करता नवीन नवीन गोष्टी कराव्या लागतील. परत त्याच्यात एक नवीन एक वासनाची तृप्ती करताना दुसरी वासना जन्म घेईल, त्याच्यामध्ये नवीन कर्म करेल की तो तिसरं कर्म तयार होईल. पुष्कळांना असं वाटतं मी रिटायर झालं की साधन करेन. असं कसं काय शक्य आहे? पण म्हणतं आमच्या मुलीचं लग्न झालं की साधन करेन. मग नातवाकडे कोण बघणार? म्हणतात नातवाची कोणची झाली की साधन करेन. पण मग नातवाला सध्या कोण शिकवणार? त्या लंगोटीची गोष्ट माहिती का नाही तुम्हाला? एक साधू होतो, फक्त लंगोटीवर राहत असेल. त्याला उंदरांचा सुळसुळाट झाला आणि त्या लंगोटी खाडायला लागली ते उंदीर, म्हणून त्याने काय केली, मांजर पाळली. मग मांजर पाळल्यामुळे उंदीर समाप्त झाले, परंतु मांजर एरवी काय करणार म्हणून मग त्याने दूध भिक्षा मागून आणायला सुरुवात केली. नाहीतर तो आयाचीच वृत्तीत राहत होता झाडपासून. तो डायरेक्ट मांजर करता कोणाला दूध तरी आणलं पाहिजे म्हणून तो दूध आणायला भिक्षा मागायला. भिक्षा मागायला लागल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की बाबा कोण भिक्षा देईल, म्हणून त्यांनी एकाला सांगितलं की महाराज हे बघा तुम्हाला सारखे कोणी भिक्षा देणार नाही, मी तुम्हाला एक गायच म्हणून देते. बस ते गायचं दूध काढा, मांजरीला भिजवा, तुम्ही प्या, तुमचंही काम झालं, सगळंच. म्हणलं हा ही आयडिया पाहिजे. आपण तिने ती गाय आणून बांधली. गाय आणून बांधल्यानंतर तो म्हणायच्या माझ्या या गायला खायला कुठे द्यायला पाहिजे. मग तो रानात जाऊन ते कडबा आणायला लागला. तर एक मनुष्य म्हणला हो तुम्ही कुठे कडबा आणत जाता, ही जमीन घ्या माझी इथे बेकार पडली, त्याच्यावरती कडबा उभेल, ती गायला तिथं चढवा, तुमचं काम नाही. पण तो कडबा आणायचा कोणी कापून, म्हणून शेवटी तो साधू म्हणला लग्न करून टाकू, म्हणजे ती बाई ती कडबा गाय पोचवली आणि ते गाय पोचवून तेव्हा गायची मांजरीला खाल्लं की ती मांजरी दोन्ही म्हणून आपल्या दोघे खायला एवढंच संसार राहिलेला आहे म्हणणार. एवढं करत करत तो लंगोटीवरनं लग्नापर्यंत गेला. कळत नाही आपल्याला कळत नाही. ह्यालाच प्रपंच म्हटलेलं आहे. म्हणून त्या नारदाने ज्या वेळेला भगवंताला विचारलं होते मला तुमची माया तेव्हा भगवंताने सांगितलं अरे तू तसं असल्या गोष्टी सोड, हे काही गरज नाही. त्याने नाही मला एकदा दाखवाच ती माया. म्हणलं ठीक आहे चल आपण तर फिरायला गेल्यावरती भगवंताने सांगितलं जरा पाणी घेऊन. पाणी घेऊन आल्यानंतर तो नारद गेला पाणी आणायला. त्या विहिरीवरती एक बाई पाहिल्यावरती गेला, त्याची भूल पडली. ती बाई म्हणली काय महाराज काय पाहिजे? ते म्हणजे तू माझ्याशी लग्न करते म्हणजे चला गेली. ती बाई म्हणून गेली, नारदाने लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्याला तो एका जन्मामध्ये तो लग्न करून तृप्त होऊन गेला. त्यावेळेला चांगल्या धर्माने तो पुढच्या जन्मामध्ये राजा झाला. राजा झाल्यानंतर त्याने असे 2-4 जन्म त्याचे राजाचे गेले आणि नंतर अचानक एके दिवशी रात्री झोपेतनं उठून त्याला असं वाटलं की मला तहान लागली, म्हणून तो पाणी द्यायला त्यावेळेला त्याला एकदम असं भगवंताचा आवाज ऐकू आला, तू पाणी आणायला गेला मला, किती वेळ झाला कळत नाही का, तहान लागली मला.
तेव्हा ज्या वेळेला त्याने समोर पाहिलं की अरे श्रीकृष्ण झाडाखाली बसलाय सावली, तर तो काय म्हणत नाही त्याचं ते हे काय आहे, हे काय झालं, हे एवढं झालं कसं काय, ते म्हणजे तुला माया बघायची होती ना, हीच ती माया. बापरे म्हटलं, हे भयंकर आहे, भयानक माया आहे म्हटलं. त्यामुळे म्हणूनच तुला सांगितलं होतं की तू त्याच्या नादी लागू नको, ती माया भयानक. एक सुद्धा वासना, जसं जड भरताचं झालं, स्वतः जरी मुक्त असला तरी तो हरणाच्या पाडसावरती त्याचं प्रेम असल्यामुळे तो पुढच्या जन्मी त्याला हरण व्हावं लागतं. हरिणाच्या जातीचा जन्म गेला त्याचा, परंतु ती गुरुची कृपा इतकी मोठी आहे की त्यांनी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मोडोनी माया कुंजरू मुक्त मोठ्यांचा भोगरू जीवगीता सद्गुरू निवृत्ती बनतो. म्हणजे ते सद्गुरूच्या कृपेनीच्या मायाचा उच्छेद होतो. त्या सद्गुरूंच्या कृपेनीच फक्त मायाचा उच्छेद होतो, आणखी बाकी कशानेही नाही. आता इथे बसून पुष्कळ वेळेस लोकांना सांगतो अरे ते सोड, सगळं खोटं आहे, परंतु जोपर्यंत त्या आपल्याला काय सांगतात समोरून याचा पक्का निर्णय मनाशी होत नाही तोपर्यंत ती माया सुटणार नाही. की याचा अर्थ अजून त्या खऱ्या सद्गुरूचं स्वरूप कळलेलं नाही, ते दर्शन झालेलं नाही. मग ती करून घेण्याची जबाबदारी कोणाची, गुरुची का शिष्याची? ती जबाबदारी शिष्याची. पण गुरुनी स्पष्टपणे या गोष्टी सगळ्या सांगितल्या असल्यानंतरही जर जोपर्यंत बुद्धीत प्रकाश पडत नसेल तर ती चूक शिष्याची नाही का? विचाराने आपल्याला या गोष्टींचा नेहमी अंत लागेल. अशा त्या विचाराचा अंत काढायची व्यवस्था आपण ठेवली पाहिजे. तर ते कुठेतरी एका पॉईंटवरती ते असं लक्षात घेईल की आता इथे मन हळूहळू आपलं शुद्ध होण्याच्या स्थितीमध्ये चाललं आहे. आपल्याला विषयांचं आकर्षण राहिलेलं नाही. आपल्याला असं वाटतं की आपले विषय सुटले, पण नाही सुटत. आपण एकदा पडताळणी केली पाहिजे. आपल्याला काय हवं, काय नको, आपलं काय सुटलं, काय नाही सुटलं, आपल्याला कशाचं आकर्षण आहे, कशाचं नाही. आपण स्वतःला असं समजतो, पण आपल्याला दुःख होत नाही का? एक विषय नाही मिळाला तर का होते दुःख? हा चिंतेचा विचार केला पाहिजे. कारण 99% लोकांचा आत्मज्ञानाकरता जो मनुष्य आत्यंतिक तयार होऊन त्या गुरुपाशी जाईल, त्याला काही करावं लागत नाही. त्याला काही शास्त्र नाही, त्या गुरुमत्तेवर शास्त्र नाही, फलमुच्चते असं गोरक्षणा नाही. गुरु हेच आमचं शास्त्र. गुरु शास्त्र हे तुमचं गुरु होऊ शकत नाही, पण गुरु हे तुमचं शास्त्र आहेच. म्हणून त्या पद्धतीने त्या शास्त्र सोडून सद्गुरूचे भजन करायचं काय, त्याचं भजन कसं करायचं ते सांगेन त्याप्रमाणे करायचं. महाराज म्हटले घरी जा की घरी जा, साधन करत बस म्हटले की साधन करायचं, उद्योग कर म्हणली की उद्योग करायचा. असं नाही सांगायचं की माझ्या मागे प्रपंच कशात लावायचा. हां, महाराज म्हटले नोकरी कर तर नोकरी कर, त्यामुळे सोड तर सोड. शब्दशः त्याला शरण गेलं पाहिजे. वासुदेव दिवसमध्ये महाराजांनी गुरु महाराज एकदा सकाळी फिरायला गेले होते. बोरिंगचं पंप लावलं, म्हणजे ते हातपंप लावला. एके दिवशी सकाळी फिरते फिरते म्हणजे अरे इथे किती गाळ आहे, तो गाळ झाला, ते पंप हापसा उपस म्हटलं. तर महाराजांनी तो हापसा उपसला. एक बादली झाली, 2 बादली झाली, म्हणजे 5. असं करून 7-8 दिवस झाले. 8व्या दिवशी ते म्हणजे काय त्या उपस एकदा हे ओतून टाकते पाणी. तर महाराज म्हणजे किती बादल्या उपसायचे, म्हणजे उपस मी सांगतो तो पण चालू दे म्हणजे. तर 65 बादल्या झाल्या. 65 बादल्या त्यांनी पाणी उपसलं तिथं. ते म्हणजे माझे हात अगदी आता तुटायला आले असं मी त्यांना सांगणार इतक्यात. ते म्हणले काय रे किती बादल्या झाल्या, म्हणजे 65 बादल्या. म्हणजे आता उद्यापासून काही करायचे नव्हतं. महाराज म्हणजे 65च का, 64 का नाही, 66 का नाही, आजच का थांबायचं, उद्या का नको, कालच का नाही थांबले, असले प्रश्न काही विचारायची आमची तांबडी नव्हती. काय बोलणार ते म्हणजे थांबले थांबले ते म्हणते उद्यापासून काय नको. अशा पद्धतीने जसं ते गुरु सांगतील त्याप्रमाणे करत गेलं तर त्यांच्या त्या खऱ्या भक्तीचं कृत्य येईल. तर तोपर्यंत आपल्याला त्याचं भजन करतच राहील. आणि ते कसं करायचं, काय करायचं हा प्रत्येकाचा उपाय गुरुंनी त्याच्यापाशी घालून दिलेला आहे. तो
काय उपाय असेल तो नाही कळला तर परत गुरुच्या पायापाशी बसून त्याला विचारायचं, मला सांगितलेलं समजत नाही, सांगितलेलं समजत नाही, मला समजून सांगा. असं करत करत त्यांच्याशी सारखं गुरु होण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी सगळं मन मोकळं केलं, सगळ्या आपल्या इच्छा आकांक्षा त्यांना सांगून मोकळं झालं. खरं गुरुपाशी निर्लज्ज असावं असं म्हणतात. आपल्या सगळ्या चुका झालेल्या कबूल कराव्या आणि पश्चात्ताप हे मोठं प्रायश्चित्त आहे. गुरुपाशी सगळ्या चुका आपल्या कबूल केल्या की महाराज माझं चुकलं, असे माझ्या मनामध्ये चुकीचे विचार आले, याला काय करू, अशा प्रकारे सारखं त्याचे इंटरॅक्ट होत राहिलं. त्याच्यात आपल्याला मार्ग दिसतो. आणि ते गुरु हे संपन्न असल्यामुळे ते कधीही शिष्याला अभेद करत नाही. त्याला शिक्षा ही केलीच पाहिजे, कारण त्याने केलेली शिक्षा ही प्रारब्धाच्या अनेक दुष्ट शक्तींपासून त्या शिष्याचं संरक्षण करीत असते. असा त्याने पक्की धारणा केली पाहिजे. असा हा गुरु शिष्याचा मोठा प्रपंच आहे. हा प्रपंच हळूहळूच करायचा, कारण तो आपणच निर्माण केला. आपल्याला काही जरूर नसेल कुठल्या गोष्टींची तर कशाचीच जरूर नाही, पण ज्या अर्थी आहे त्या अर्थी आहे. अशा पद्धतीने जर तर आपले जे गुरु महाराज जे सांगतील त्याप्रमाणे रोज जर आपण आपले जे काही असेल ते करतो तर आपोआप त्यांच्यामधनं या सगळ्या गोष्टी आपल्या प्रत्याला येतील. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जे काही सगळा कार्यक्रम पाहिला आणि ऐकलं ते सगळं आपण लक्षात ठेवून त्याचं थोडं विचार केलं. बाकी सब गुरु महाराज